आषाढी एकादशी 2025 सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। मी आज पंढरपूरमध्ये आहो। आज आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे 4थं वर्ष आहे आमचं। तुकाराम तुकाराम तुकाराम। आता मी आज 5 वर्ष झालं कंटिन्यू येतोय। अजूनपर्यंत देव पाहितला नाही, मंदिरात कधी गेलेलो नाहीये। आषाढी एकादशी 2025 सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। मी आज पंढरपूरमध्ये आहो आणि आळंदीपासून सुरू केला हा प्रवास पंढरपूरपर्यंत संपला। आज 240 किलोमीटर झाले आहे। एक एक दिवस एक एक टप्पा आपण पार करत करत इकडे आलो आहो आणि तुम्ही सगळे बघतच असणार एक एक व्लॉग, मला माहीत आहे, कारण कमेंट तुमचे येत होते की तुम्ही पहिल्या दिवसापासून वारीचे कंटिन्यू व्लॉग बघत आहे। आज आषाढी एकादशीच्या जे काही बी इकडे होणार आहे मी सगळं तुम्हाला दाखवण्याची कोशिश करणार आहो आणि मला इतका आनंद झाला हे प्रवास करून, तुम्हाला शब्दात मी सांगू शकणार नाही। याच्यासाठी मी एक अलग व्लॉग बनवणार, तुम्ही नक्की पहा। आणि आज मी चंद्रभागा नदीत नावनं प्रवास करतो। एका किनाऱ्यातून दुसऱ्या किनाऱ्यावर आलो, इकडे दर्शन केलो आणि आता रिटर्न चाललो। इकडे पुष्कळ गर्दी आहे, म्हणजे लाखो श्रद्धाळू येऊन आहे। लाखो म्हणजे 30-40 लाखाचे वर लोक आहे। सकाळपासून या अर्ध्या रात्रीपासून चंद्रभागा नदीत आंघोळ करतायत, त्याच्यानंतर ते पूजाच्या लाईनीत लागत आहे मंदिरात दर्शन करायला विठ्ठलाच्या। आणि रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल। दत्ता भिक्काजी कोल्हे कोण्या गावावरून आहे? गंगाखेडून। गंगाखेड, बापरे। हे वारी करत करत आला की डायरेक्ट आला? डायरेक्ट। अच्छा अच्छा, दरवर्षी येता तुम्ही? दरवर्षी हां, दरवर्षी। हो, तुमच्यासोबत कोणी आहे? माझ्यासोबत माझे सहकारी मित्र आहेत। अच्छा।
आज आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे 4थं वर्ष आहे आमचं. 4थं वर्ष आम्ही येतोय वाशीवरून. आम्हाला खूप आनंद होतो. याच्यामध्ये भरपूर जण वाढलेले आहेत, अजून येणारे भरपूर आहेत. इथे आलं की जो आनंद आहे तो आनंद कुठेही मिळणार नाही तुम्हाला, स्वर्गातही मिळणार नाही. तो आनंद तुम्हाला इथे मिळेल. आज ही एवढी जी मंडळी आलेली आहे आमच्यासोबत, ही वाशीवरून आलेले आहे. मार्केटमधील सगळे कार्यकर्ते आहेत. इथे आलं की त्यांना खूप आनंद भेटतो. हे आमचे वरिष्ठ आहेत, हे आहेत आप्पा आहेत. हे वरिष्ठ त्यांना चालता येत नाही तरी एवढ्या लांबून आलेत, प्रवास करत आहेत, हँडिकॅप आहेत. पण भक्ती, देवाची जी भक्ती आहे ना, त्यांच्या मनामध्ये खूप आहे भक्ती. ही सर्वच वारकरी माऊली, खूप आनंद होतो इथे आलं की. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली रंगबली की जय. जय शक्तिमान की जय. जय पांडुरंग की जय. जय हर हर महादेव. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 राम तुकाराम 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 तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संतराम महाराज की जय. चला घेऊन चला असंच वाशीला. धन्यवाद. आता मी आज 5 वर्ष झालं कंटिन्यू येतोय. अजूनपर्यंत देव पाहितलं नाही, मंदिरात कधी गेलेलो नाहीये. कारण तसं कधी अजून म्हणतात ना, अजून नशिबात आलेलं नाही. नामदेव पायरीपर्यंत गेलोय, कळस पाहितलाय बस. पण इथं आल्यावर जे समाधान मिळतं ते शब्दात नाही वर्णवू शकत. पहिल्यांदा मी आज 4 वर्षापूर्वी आलेलो. त्या दिवसापासून दरवेळेस आषाढी एकादशीला येतो, सगळ्यांच्या सोबत येतो. यंदा माझ्या आईला घेऊन आलो, मावशीला घेऊन आलो, यांच्यासोबत आलो सगळ्यांसोबत. आणि कसं आहे, पांडुरंगाने काय केलंय माहीत नाही, पण जे समाधान दिलंय, जे दिलंय ते दिलंय आणि ते प्रत्येकाला दिलेलं आहे. त्यामुळे पांडुरंगाला मायबाप म्हणतात. हे इथं आल्यावरच कळतं. वारी एकदा अनुभव आहे माणसाने जन्मात येऊन, एकदा तरी पूर्ण करावी.
चला मावशी पुढे तिथलं नाम क्या है आपका? मेरा जीमान जी। जीमान जी। हाँ। ओके, मेरा भी है। यूट्यूब में आएगा ना? हाँ, यूट्यूब में आएगा। आप सीधा रखना। रामकृष्ण हरी। बोला पंडितनाथ महाराज की, बोला पुंडलिक भगवान की। रामकृष्ण हरी। आज आम्ही चंद्रभागेमध्ये दर्शन केलं, खूप छान वाटत आहे। आज एवढे लाखो भाविक बघून असं वाटतं की हिंदू परंपरा अजून पण एकदम व्यवस्थित चालू आहे आणि आज आम्हाला विठ्ठलाने एवढं कळसाचं दर्शन देऊन छान वाटलं आहे। आज एवढे लाखो भाविक बघून कोणत्याही प्रकारचे हाल नाही। आपलं जे शासन व्यवस्था आहे
त्यांनी पण एकदम व्यवस्थित केली आहे. रामकृष्ण हरी. परभणी जिल्ह्यामधून आलेले आहे. बोरी हे तालुका जिंतूर आहे. मी अंगणवाडीला होते. आता माझे रिटायरमेंट झाले म्हणून मी देवाच्या ध्यानी लागले आहे. मला आता विठ्ठलाची भक्ती करायची, पूर्ण देवाची भक्ती करायची. मला एवढेच बोलायचं की मला याच्यामध्येच गोडी आहे. मला कोणी नाही आहे, मला देवच आहेत माझ्या पाठीमागे. मला जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आमची दिंडी आलेली आहे. आम्ही 400-500 लोक आहेत आणि तिकडं राजामती नगर तिथे उतरलो. आमचे दिंडी चालक रावसाहेब. दिंडी क्रमांक 211. आषाढी एकादशीची हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीची सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. थांबा.